मला पालकमंत्री सत्तारला दिल्याबद्दल कोणतीही नाराजगी नाही। एकदा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला विषय त्या ठिकाणी संपतो। आणि तुमच्या माहितीचं सांगतो, त्यांचा पालकमंत्री जाहीर करण्यापूर्वी स्वतः अब्दुल सत्तार असतील, मी असेल, आम्ही दोघंही सीएम समोर होतो। सीएमनी मला विचारूनच त्यांची पालकमंत्री पदाची निवड घोषित केलेली आहे, म्हणून मला त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्याचा काही प्रश्न येत नाही। आमचं मंत्रिपद कधी येईल ह्याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदे घेतील। ते आमचे नेते आहेत, त्यांना योग्य वेळेला योग्य तो न्याय द्यायचा प्रयत्न करतात आणि आम्हाला त्याबद्दल काही नाराजी असायचं काही कारण पण नाही। चंद्रकांत खैरे म्हणतात तुमचे जुने सहकारी पश्चिमच्या गद्दाराला मला गाडायचं। खैरेंचं पहिले त्यांनी पक्षातील जे त्यांचे काही जवळचे सहकारी, जीवाभावाचे सहकारी ज्यांनी 2 वेळा त्यांचा पराभव केला, पहिला त्यांचा बंदोबस्त करा। आमच्याबरोबर लढताना तुम्हाला आमच्याबरोबर नाही तर पहिलं त्यांच्याबरोबर लढायचं आणि मला वाटत नाही त्यांना उमेदवारी देतील, कारण की पक्षही आता चेंज करायच्या भानगडीत आहे। म्हणून आता खैरेंचं वजन मातोश्रीवर किती आहे हे जर त्यांनी उमेदवारी मिळवली तरच ते सिद्ध होईल, नसता खैरेंचं वजन संपलं असं म्हणायला काही हरकत नाही। काल शरद पवार होते, मनोज जरंगे आजही बोलले किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील सुद्धा बोलतोय, त्यांची सर्व पक्षीय बैठक मराठा आरक्षणासंदर्भात त्याला स्वतः मनोज जरंगेने उपस्थित राहावं, प्रतिनिधींनी जो निर्णय घेतला तर त्याला ते राजी होत नाही। मी कालही सांगितलं, मनोज जरंगेने जो चांगला स्टँड घेतला आहे की विरोधी पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, परंतु तुम्ही जर पाहिलं तर आतापर्यंतही आजपर्यंतही उबाठा गटाच्या कोणत्याही नेत्यांनी याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, काँग्रेसही काही बोललं नाही आणि शरद पवारांनी त्याला साईड ट्रॅक करून बैठक घ्या, चर्चा करा असा जो काही सल्ला द्यायचा प्रयत्न केलेला आहे, याचा अर्थ असा होतो की या महाविकास आघाडीला मराठा आरक्षण असेल, ओबीसींचा प्रश्न असेल, यांना आपसामध्ये लढवायचं, ते आपसामध्ये डोके फोडावेत आणि आपलं राजकारण चालावं या दृष्टिकोनातून त्यांची असलेली वाटचाल। परंतु महायुतीमध्ये शिंदेसाहेब असेल, देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा असतील, हे सर्वजण मिळून आपला हा प्रश्न जो सामाजिक तेढ निर्माण करतोय ते सोडवण्याचा प्रयत्न करतायत। याचा परिणाम म्हणून आज मराठा समाजाला 48 लाख लोकांना कुणबीचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे। यापूर्वी कधी घडलं नव्हतं आणि त्यानंतर सुद्धा जवळपास 3.5 लाख लोक कर्मचाऱ्यांना घेऊन ह्या मराठा समाजाचा सर्वे केला गेलेला आहे। ही मोठी अचिव्हमेंट आहे आणि हे जरांगे पाटील सुद्धा मान्य करतात, सर्वजण मान्य करतात। म्हणून जी नाराजगी जरांगे पाटलाची ते महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत आणि त्यांना ते गाडल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। शिंदेच्या शिवसेने तुमच्या शिवसेनेनं 113 विधानसभा मतदारसंघात 93 निरीक्षक नेमलेत, त्याच्यावर अशी चर्चा सुरू आहे की तुम्ही 93 किंवा 113 जागा लढवता। आम्ही 93 आता नेमलेत, आम्ही 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार आहोत, भाजपही 288 मध्ये नेमणार आहेत आणि राष्ट्रवादी 288 मतदारसंघात नेमणार आहेत। या ज्या तुमच्या कॅल्क्युलेशन्स आहेत या तशा नाहीत, तर महायुतीमध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक संघ होऊन ही निवडणूक लढवावी यासाठी हे निरीक्षक नेमलेले आहेत। याचा कुठेही गैरअर्थ काढू नका। या युतीमध्ये कोण किती जागा लढवेल याचा निर्णय या पुढच्या आठवड्यामध्ये या महायुतीच्या नेत्यांची होणारी बैठक, त्या बैठकीनंतर या जागा डिक्लेअर केल्या जातील आणि कोणता पक्ष किती जागा लढवेल, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता हा आपल्याला जास्त जागा मिळावा यासाठी आग्रही असतो, परंतु याचा अखेरचा अंतिम निर्णय हे तिन्ही नेते घेतील आणि तो जे निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुकी लढणार आहोत। आमच्या महायुतीमध्ये कुठेही कुरबुर होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे। उलट पक्षी महाविकास आघाडीमध्ये आजही जर पाहिलं तर त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये ताळमेळ नाही आणि ही महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकत्र राहणार नाही असं चिन्ह आता सध्या दिसतं आहे। 113 पकडल्या, भाजपच्या 160 170 पकडल्या, हा आकडा तुम्ही मानूच नका। हा आकडा हा तुमचा जो दिलेला आहे तो आकड्याशी काहीही संबंध नाही। युतीमध्ये आणखीन बोलणी सुरू झालेली नाही, पुढच्या आठवड्यामध्ये बोलणीला सुरुवात होईल, त्यावेळेला सगळ्यांचे आकडे हे समोर येतील आणि यावर आज चर्चा करणे म्हणजे आपसामध्ये वाद घालण्याचा प्रकार आहे। आमच्यातला कोणीही कोणत्याही जागेवर आग्रही नाही, सर्व निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील। सगळे सोयऱ्याचा जो GR काढला होता शिंदे सरकारने, तर त्याचा आणखी अंमलबजावणी झाली नाही, तर या विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी त्याची अंमलबजावणी होणार का असा प्रश्न। आम्ही जो GR काढला होता त्या GR बद्दलचा
सर्व जे त्याच्याबद्दलचं जे काही आम्हाला ऑब्जेक्शन आले होते किंवा तक्रारी आल्या होत्या, जवळपास 7.5 लाख तक्रारी आल्या होत्या, त्या तक्रारीचा निपटारा सर्व झालेला आहे. आम्ही दिलेलं 10% आरक्षण आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्यांनी चॅलेंज केलं आहे त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही चांगले वकील देऊन आत्तापर्यंतही ते आरक्षण टिकून ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही पॉझिटिव्ह लाईनने चाललेलो आहोत. आम्ही दोघंही समाजाला, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, दोघांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका जी आमच्या सरकारची आहे त्या दृष्टिकोन आमचे पावलं आम्ही टाकतोय आणि दोन्ही समाजाला आमच्याबद्दल असलेला विश्वास हा आम्ही टिकवणार आहे. संजय राऊत म्हणतायत तुमचे अत्यंत जवळचे मित्र अजित पवार गुप्तहेराप्रमाणे खोटे मिशा लावून अमित शहांना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस अजितदादा रात्रीच्या अंधारात उभे होऊन बेटअप केला. बीजेपीचे राज्य नव्हतं तेव्हाही शिंदे अहमद पटेलांना कसे भेटायला जात होते हे सुद्धा आम्ही कसं जातो याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा संजय राऊत ते फरची टोपी घालून त्या राहुल गांधीला भेटायला काश्मीरला जातोय ना. आता यांचे हृदय सम्राट राहुल गांधी आणि ती सोनिया मॅडम आहेत ज्यांचे देव बदललेले, ज्यांनी आपला नेता बदललेला आहे. त्यांनी आमच्यावर टीका करण्याचं काही कारण नाही आणि त्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही. आम्ही जे जाऊ तो उघडपणे जाऊ, आम्ही जाऊ तो उघडपणे विरोधात जाऊ. आम्ही जे उठाव केला उघडपणे केला आणि छाती ठोकपणे तुमच्या छातीवर चढून आम्ही इकडे आलेलो आहोत. म्हणून आम्ही शिवसेना प्रमुखांचे जे विचार होते ते पायदळी तुडवण्याचा यांनी प्रयत्न केला. जे लाचारीने इतरांच्या दारात जाऊन उभे राहत आहेत, सिल्वर ओकला मुजऱ्या झाडणाऱ्यांनी आमच्यावर टीका करण्याचा त्यांना अधिकार सुद्धा नाही. राज्याचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या तिघांनाही मिळणार नाही. या तिघांना मराठी रंगमंचाने नाटकात काम दिलं पाहिजे. अरे हे कोण आहे ते? यांना काय माहिती आहे? कोण संजय राऊत? काय त्याचा संबंध आहे? अरे पक्षाकडे बघ ना. त्या उद्धव साहेबांची तब्येत खराब का लागलास? चांगलं त्यांना राहू दे ना. उबाटा फोडलं, राष्ट्रवादी फोडली, आता काँग्रेस फोडली या विधान परिषदेला. हे या कर्मदरिद्र माणसाला, या काळा मांजरीला जोपर्यंत महाविकास आघाडीतून बाहेर निघणार नाही तोपर्यंत हा कोणाचाच भलं होऊ देणार नाही. अमित शहांवरती जे खटले होते ते सगळे मोदी सरकार आल्यानंतर हटवलेले आहेत. अमित शहांवरचा खटला गुजरातच्या बाहेर चालवा हे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की नाही, एकदा खरं खोटं सांगा. अहो त्यांनी काय केलं होतं, आम्ही तर त्या शरद पवारच्या हेलिकॉप्टरमध्ये दाऊदचा माणूस बसलेला होता. त्याची चर्चा करा ना. दाऊदला घेऊन फिरणारे तुम्ही लोक, तुम्ही आम्हाला काय सांगता? अमित शहानी त्या टायमामध्ये काय केलं ते सर्व हिंदुत्ववादासाठी केलेलं. हिंदुत्वाची भूमिका घेऊन ते सरकार पुढे आलेलं आहे. म्हणून मोदी हे देशाचे पंतप्रधान होऊ शकले आणि अमित शहा गृहमंत्री झाले. आज त्यांनी या देशालाच नाही तर अख्ख्या जगाला एक इशारा दिलेला आहे. त्यांच्याकडे लोक आज एक मोदी है तो सब कुछ मुमकिन है हे जे ह्या भावनेतून पाहतात, हेच खऱ्या अर्थानं आमचं यश आहे. अनिल देशमुख प्रकरणामध्ये अनिल देशमुखांनी खुलासा केला की मिरजेतले समित कदम नावाचे एक व्यक्ती होते जनसुराज्य शक्ती पक्षाचे. ते अनिल देशमुखांकडे फडणवीसांचा निरोप घेऊन अनेकदा आले होते आणि ज्या अफिडेव्हिटवर सह्या करायच्या होत्या अनिल देशमुखांनी तो अफिडेव्हिट लिफाफ्यामध्ये घालून समित देशमुख आणले. अनिल देशमुख आजकाल नवीन स्टोऱ्या लिहायला लागलेल्या आहे. जेलमधून सुटून किती दिवस झाले? आज काय त्याला रोज स्वप्न पडतं, रोज सकाळी काहीतरी बोलतोय. त्यालाही संजय राऊत नावाचा कुत्रा चावल्यासारखा दिसतो. हो, कसे बैठकी झाल्या काय झाल्या, परंतु अजित पवार आज आमच्याबरोबर आहेत. माहिती मजबूत आहे आणि हे तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित आहे. इतर पक्षामध्ये काय घडतं हे मला माहीत नाही, परंतु मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं, विधानसभेला ज्या काँग्रेसचे आमदार फुटलेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही, झाली नाही. हे जाणून बुजून काँग्रेसने स्वतःचे मतदार इतर ठिकाणी घेऊन गेले. उबाटाच्या सुद्धा अवस्था तीच आहे. राष्ट्रवादी शरद पवारचे 2 आमदार फुटले होते, काही कारवाई झाली होणार नाही. म्हणून हे लोक आता पक्ष विकायला निघलेल्या लोकांनी त्यांच्या पक्षामध्ये जी काही कारवाई करायची ती करावी, परंतु त्याला आता या माहितीमध्ये अनेक लोक या 8-10 दिवसामध्ये येण्याचा प्रयत्न करतील. संजय राऊतला कोण विचारतो? तो कोण ठरवणार आहे? ते ठरवणारे हे सर्व नेते, हे नेते जे ठरवतील ते होईल. त्याची चिंता तुम्ही करू नका, पण सत्ता आमची येणार आहे हे त्यांनी मान्य केलं, हे महत्त्वाचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.